मी शाळेत असताना हॅरी पॉटर खूप वाचलं. हं. मला आवडायचं आणि ते लहान मुलांना सहज आवडण्यासारखं आहे सुद्धा. हं. तर तिथं मला वाचायची गोडी लागली हं. आणि हॅरी पॉटरचे मोठे-मोठे पुस्तकं आहेत हो. तुम्हाला माहिती आहे. हो. पण ती मी त्याचा ऑफकोर्स मराठी अनुवाद वाचायचो. कारण हं. मी मराठी माध्यमात शिकलेला हं. मुलगा आहे. हं. तर मी ती पुस्तकं वाचायचो आणि त्या जे.के. रोलिंगचं जे स्टोरी टेलिंग आहे, हं. ते मला खूप आवडायचं. हं. म्हणजे अजूनही मी मानतो स्टिल इट इज माय फेव्हरेट बुक सीरीज. हं. आणि तिचं स्टोरी टेलिंग खूप चांगलं आहे, हं. की एखाद्या कॅरेक्टरला डेव्हलप कसं करायचं, हं. ते तिथून शिकलो मी. हं. आणि दुसरी हं. तो म्हणजे सर आर्थर कॉनन डॉयल, हं. जे शेरलॉक होम्स हो. कथा मालिकेचे लेखक आहेत. हो. तर त्या कथा सुद्धा मी लहान असताना वाचल्या होत्या, शाळेत असताना. हं. आणि खरं म्हणजे माझ्या वडिलांना कथा म्हणजे पुस्तकं वाचायची खूप आवड होती. हं. आणि अशाच गुन्हे संशोधन कथा किंवा विज्ञान कथा. तर त्यांनी त्यांच्या कपाटात एक छोटासा कप्पा होता. हं. तिथं ती पुस्तकं ते स्टोअर करून ठेवायचे हं. आणि मग सहज मी उचलून वाचायचो. तर शेरलॉक होम्स तिथं वाचलं मी. बरं. आणि त्यामुळं मला त्याची जी शैली आहे, की ऑब्झर्वेशन, हं. निरीक्षण करायचं. हं. निरीक्षण निष्कर्ष शास्त्र असं तो नाव देतो त्याला. तर तो फक्त गुन्हे घडलेली जागा बघायचा हं. आणि त्याच्यावरचे बारकावे उचलून त्याच्यावरनं डिडक्शन किंवा निष्कर्ष काढायचा, हं. की इथं काय घडलं असेल हं. आणि त्यावरनं तो गुन्हेगाराचा माग काढायचा. हं. तर ते मला खूप आवडलं होतं, की काहीतरी वेगळं आहे हे. हं. आणि सुहास शिरवळकर हे तिसरं नाव, हं. जे मराठी लेखक आहेत. मग बरोबर. इथपर्यंत मी मराठी फारसे रहस्यकथा मला माहितीच नव्हतं, की मराठीत पण इतकी मोठी परंपरा आहे. हं. तर रहस्यकथा मी शोधल्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर हं. आणि तेव्हा मला सुहास शिरवळकर भेटले. हं. तर त्यांच्या कथा आहेत. बॅरिस्टर अमर विश्वास हो. हे एक पात्र आहे. हो. फिरोज इराणी हे एक पात्र आहे. हं. मंदार पटवर्धन. हं. तर ह्या सगळ्या साहस कथा कम रहस्य कथा असं म्हणेन मी. हं. तर त्यांची एक जॉली शैली आहे हो. सुहास शिरवळकरांची. हो. त्याचे कॅरेक्टर डिस्क्रिप्शन खूप छान असतात हं. आणि एकदम युनिक असतात. हो. तर ते मला फार आवडलं. हं. आणि त्याच्यात मग थोडं मुंबई आणि लोकल मराठी टच आला. हो. आतापर्यंत शेरलॉक होम्स म्हणजे कसं लंडन, हो. 19व्या शतकातलं लंडन बरोबर. वगैरे बरोबर. वाचायचो मी. हं. पण मराठी टच आणि थोडं मॉडर्न हे वाचायला मिळालं. हं. तर या 3 लेखकांचा डिटेक्टिव्ह अल्फाच्या कथा सीरीजवरती तुम्हाला प्रभाव बघायला मिळेल. इन ॲडिशन टू अगाथा ख्रिस्ती.